नमस्कार मित्रांनो, तू ही माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इशू आता अर्णवच्या कॅबिनमध्ये येते आणि अर्णवला विचारते की सर तुम्ही मला बोलावलत का. तेव्हा अर्णव म्हणतो की कम आणि सिट डाऊन. म्हटल्यानंतर आता इशू फक्त अर्णव आणि त्या चेअरकडे पाहायला सुरुवात करते. तर अर्णव तिच्याकडे एकटक पाहत असते. तेव्हा अर्णव रागाने तिला म्हणतो की ती खुर्ची बसण्यासाठी आहे, सिट डाऊन. तर इशू म्हणते की हो हो. आणि तेवढ्यात ईश्वरीचा मोबाईल वाजतो. तर आता ती फोन घ्यायला सुरुवात करणार. तोच अर्णव खूप चिडतो. अर्णव रागाने म्हणतो की माझ्या ऑफिसमध्ये म्हणजे माझ्या कॅबिनमध्ये हा फोन वाजलेला मला नाही चालणार आणि येथे तू फोन नाही घेऊ शकत. तेव्हा आता इशू म्हणते की अहो सर, माझ्या घरून फोन आहे, एकतर उशीर सुद्धा खूप झालेला आहे, त्यामुळे ते माझी वाट बघत असतील. तेव्हा आता अर्णव रागाने म्हणतो की जर तुझ्या घरच्यांना इतकी काळजी असेल उद्यापासून तू इकडे येऊ नको आणि इथे जर तुला काम करायचं असेल तर मी सांगेल तेच तुला ऐकावं लागेल. इट्स अ क्लिअर. आणि तो फोन ठेवून दे. तेव्हा इशू खूप घाबरते आणि फोन आपल्या बॅगमध्ये ठेवून देते आणि रागाने अर्णवकडे बघत मनात म्हणत असते की खडूस, एक नंबरचा खडूस. त्यानंतर आता इशूला घरी येण्यासाठी खूप असा उशीर झालेला असतो, म्हणून आता जयू आत्याचा खूप असा पारा चढलेला असतो. तर ती नमूला म्हणत असते की मी तुला सांगितलं होतं की इशू पहिल्या दिवशी नक्की येण्यासाठी उशीर करणार म्हणून. मी तुला अगोदर सांगितलेलंच होतं. आणि तेव्हा त्यावेळेस तेथे रॉकेट सुद्धा बसलेला असतो, परंतु जयू आत्या मात्र आता खूप अशी ओरडत असते. तेव्हा मात्र आता नमू म्हणत असते की अगं आत्या, तू टेन्शन घेऊ नकोस, येईन ती, नको काळजी करू तू इतकी. तेव्हा मात्र आता आत्या खूप अशी चिडते. आत्या म्हणत असते की अगं टेन्शन घेऊ नको, मग काय करू, एकतर तुझ्या आईवडिलांनी अगं माझ्या भरोशावर तुम्हाला दोघींना येथे पाठवले आणि मग मी अशी तुम्हाला मोकळ सोडून देऊ का. अगं तुम्ही दोघीही माझी जिम्मेदारी आहात, तरी सुद्धा मी बोललेच होते. तेव्हा आता राकेशला या जयू आत्याच्या बोलण्याने खूप त्रास होत असतो. तो तर म्हणतो की या बाईच्या आवाजाने आता मात्र माझ्या कानाचे पडदे सुद्धा फाटायला बसलेत. आणि आता तो उठतो. जयू आत्याला म्हणतो की आत्या अहो जरा हळूच. तेव्हा आता जयू आत्या म्हणते की हळूच काय हळूच. तेव्हा राकेश म्हणतो की अहो आत्या, तुम्हाला अस्थमेचा त्रास आहे, मग तरी सुद्धा तुम्ही इतकं का ओरडतात. तेव्हा आता जयू आत्या थोडीशी शांत होते. अहो तुम्ही इतकी काळजी का करतात, ईश्वरी येईलच. अहो फक्त संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहे, ईश्वरी येतीलच, तुम्ही इतक्या काळजी करू नका. तेव्हा मात्र आता आत्या तरी सुद्धा काळजी करते आणि अगदी जे तोडून असं म्हणत असते की अहो ईश्वरीची काम म्हणजे ती कामावरून सुटण्याची वेळ मात्र 6ची आहे. आणि तर राकेश म्हणतो की फक्त 6:30 वाजले आणि मला सांगा बरं, मुंबईमध्ये कोणत्याही कामाची अशी सांगायची वेळ मात्र तीच असते, परंतु कोणता माणूस हा वेळेमध्ये संध्याकाळी ऑफिसमधून घरी येऊन पोहोचतो. मी इतकी काळजी करू नका. समजा त्यांना येण्यासाठी उशीर झाला तर मी आहे ना, मी त्यांना आणण्यासाठी जाईल. आणि तेवढ्यात मात्र आता नमू ही अगदी राकेशकडे बघून खुशून हसतच असते. आणि तेवढ्यात आता राकेशचा मोबाईल आता तेथे खालीच असतो आणि त्याच्या मोबाईलवर राणी सरकार हा जो फोन सेव्ह केलेला आहे नंबर, तर त्या नंबरवरून कॉल येतो. नमू आता त्या फोनकडे पाहतच असते आणि त्यात तिला राणी सरकार हे नाव अगदी तिने वाचलेलं असतं. तर राकेश आता खूप असा घाबरतो आणि लगेच तो आपला फोन उचलतो आणि नमूला आणि आत्याला म्हणतो की क्लायंटचा फोन आहे, मी आलो. तेव्हा मात्र आता नमू ह्या राकेशकडे पाहतच असते, परंतु आत्या मात्र आता खूप भडकलेली असते. या सर्वाकडे तिचं काही लक्ष नसतं. आत्या म्हणते की येऊन दे नमू, त्या इशूला बघतेच तिच्याकडे मी आता. तेव्हा आत्याला खूप असं टेन्शन येतं आणि ती एरेझाऱ्या मारत इशूची वाट पाहत असते. राकेश धावतच बाहेर येतो आणि घाबरत तो फोन उचलतो, परंतु नमूला मात्र त्यावर संशय येतो. तेव्हा राकेश लगेच फोन घेतो आणि तो अंजलीला म्हणतो की खरंच काय आयुष्य आहे ग तुला, मी तर आत्ताच तुला फोन करणार होतो, किती खोटं बोलतो हा. अंजली म्हणते की उगाच काही असं मला बनवू नका, मी नेहमी तुम्हाला कॉल करते आणि नेहमी तुम्ही हेच म्हणतात आणि आता मला सवय झालेली आहे. तर आता राकेश म्हणतो की हो का, आणि मग मी तुला दिवसभर जे मेसेज करतो, जेवली का, चहा घेतला का, हे मेसेज मग मी कुणाला करतो सांग बरं. आणि ज्या मुलीला मी हे मेसेजेस करतो तर त्या मुलीचा सेम चेहरा हा तुझ्यासारखा आहे. तेव्हा अंजली लाजते आणि खुशून म्हणते की तुम्ही कायम अशीच गंमत करतात आणि वेळ मारून नेत असतात. आणि बरं एक गोष्ट ऐका, आज घरी लवकर या कारण मामीचा वाढदिवस आहे, लक्षात आहे ना तुमच्या. आणि आपण सर्वजण एकत्र मिळून मामीचा वाढदिवस साजरा करणार आहोत, तिला सरप्राईज द्यायचे आहे, त्यामुळे वेळेत मात्र घरी लवकर या. अर्णव आणि आकाश सुद्धा लवकरच घरी येणार आहेत. राकेश म्हणतो की हो ना, तुमचा आदेश आहे तर मला घरी यावंच लागेल. आणि हे बघ महत्वाची, आज रात्री 10 वाजता माझी एक मीटिंग आहे, मग मला इथून निघण्यासाठी 11 तरी होते, परंतु मी येणार मात्र नक्की. तेव्हा अंजली म्हणते की अहो तुम्हाला येण्यासाठी इतका उशीर होणार असेल तर मग राहून द्या, नका येऊ.
पनवेलवरून इकडे येण्यासाठी अजूनच तुम्हाला येण्यासाठी उशीर होईल, त्यामुळे नका येऊ. तेव्हा राकेश आता किती खोटं बोलतो. राकेश म्हणतो की अगं महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मला तर ही मीटिंग अटेंड करावीच लागेल आणि उद्या कोर्टात तर केस आहे. बिचारे एका गरीब मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे तो. अगं पण एवढं मस्त सेलिब्रेशन मी मिस करणार आहे याचं खरंच मला खूप असं वाईट वाटतं. म्हणून बरोबर तो अंजलीला आपल्या बोलण्यामध्ये अडकून ठेवतो. तर अंजली म्हणते की अहो नका इतकं वाईट वाटून घेऊ, मी मामीशी बोलते. तेव्हा आता हा राजेश म्हणत असतो की बरं तू नक्की मामींना प्लीज सांग बरं का. कारण मित्रांनो या राजेशचं नाव तिकडे त्याने इशू आणि नमू यांना राकेश सांगितलेलं असतं आणि इकडे मात्र आता इकडे ह्या अर्णवच्या घरातील सर्वजण याला राजेश म्हणत असतात. तेव्हा आता हा राकेश मात्र अंजलीला बरोबर आपल्या या नाटकामध्ये अगदी गुंग करून घेतो आणि म्हणतो की बाय लव्ह यू. तेव्हा अंजली बरोबर आपल्या ह्या राकेशमध्ये अगदी विश्वास ठेवते त्याच्यावर आणि अंजली त्याला बाय करून मिस यू असं म्हणते. तर आता राकेश म्हणतो की मिस यू टू आणि लवकरच परत येतो बर का. तेव्हा अंजली खुश होते आणि बाय करून फोन ठेवते. तेव्हा मात्र आता जेव्हा तो फोन ठेवतो मात्र नमूने मात्र त्याचं सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं. राकेश जेव्हा मागे वळून पाहतो तर त्याला खूप असा धक्का बसतो, त्याच्या पायाखालची जमीनच हादरते. तेव्हा नमूही त्याच्याकडे पाहतच असते. राकेशला आता भीती वाटते की इने माझं बोलणं ऐकलं तर नसेल ना. तेव्हा तो विचारतो की काय झालं. तेव्हा नमू त्याच्या जवळ येते आणि सारखी त्याच्याकडे पाहत असते. तर राकेश घाबरतच विचारतो की काय झाले, ईश्वरींचा फोन वगैरे. तर आता नमू म्हणते की नाही आला दीदीचा फोन. तेव्हा राकेश म्हणतो की मग काय. तर आता नमू म्हणते की आत्या बोलावते, चहा थंड होतोय म्हणून तुम्हाला आत्या आतमध्ये बोलावते. तेव्हा आता त्याच्या जीवात जीव येतो आणि त्याला असं वाटतं की आता नमूने काही ऐकलेलं नाही म्हणून आणि तो नमूला आलोच असे म्हणतो. तर नमू आतमध्ये जाते आणि त्याच्या मनात आता एक भीती असते की माझं लग्न झालेलं आहे हे कुणाला कळायला नको, नाहीतर या ईश्वरीला मिळवायचा एकही प्लॅन मी हातातून गमावून बसेल. म्हणून सारखा तो आता ईश्वरीच्या त्या ओढणीकडे पाहत असतो आणि आतमध्ये निघून जातो. त्यानंतर मात्र अजूनपर्यंत इशू ही अर्णवच्या कॅबिनमध्ये तेथे खुर्चीवर बसलेली असते. इशूला खूप टेन्शन येतं की 7:30 वाजून गेलेत. त्या आणि नमोताई माझी वाट बघत असेल, या भडकू चंदाने मला कशाला बसून ठेवलं असेल काय माहिती. तेव्हा मात्र आता अर्णव तिला म्हणतो की एक लेटर मी तुला लिहायला सांगतो, तू आता नोट डाऊन कर. तेव्हा इशू म्हणते की काय. तेव्हा अर्णव आता लेटर जे काही आहे तिला लिहायचं ते सांगायला सुरुवात करतो. तेव्हा आता तो इंग्लिशमध्ये तिला सांगायला सुरुवात करत असतो आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर शिर्केंचा कॉल येतो. तेव्हा तो शिर्केंचा कॉल घेतो. तेव्हा मात्र आता इशूला टेन्शन येतं. इशू म्हणते की 12 की ढेर. आता मात्र इंग्लिश कसं लिहू. इंग्लिश मात्र माझा शाळेपासूनचा सर्वात मोठा शत्रू. आता जर टाईप करताना चुकले तर हा भडकू चंद माझ्यावर भडकणार, मला तर येथून हाकलून देण्याचं कारणच याला अगदी सहज मिळेल. तेव्हा आता इशू असा विचार करत असताना अर्णवचं फोनवर बोलायचं होतं आणि तो लगेच रागाने इशूला म्हणतो मी तुला काहीतरी सांगितलं आहे टाईप करायचं आणि तू लगेच ते अगेन कर, स्टार्ट असे ओरडतो आणि परत तो लेटर इंग्लिशमधून सांगायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र आता पटपट असं सांगून मोकळा होतो आणि म्हणतो की जर लेटरमध्ये आता लगेच जर काही चूक झाली तर लेटर तुला पुन्हा आता मी ट्राय करायला सांगेन आणि मी फक्त तुला आता 8 मिनिटं देतो. 8च मिनिटं आहे तुला हे लेटर टाईप करण्यासाठी, नाहीतर तुला मी कामावरून काढून टाकेन आणि त्याचं जे लेटर आहे ते तुलाच तयार करायला सांगेन. तेव्हा मात्र आता इशूला खूप टेन्शन येते आणि लगेच अर्णव म्हणतो की हे बघ आता तुझा टाइम सुरू होतोय, स्टार्ट, आणि फक्त 8च मिनिटात तुला हे सर्व टाईप वगैरे लेटर करून द्यायचे आहे. तेव्हा इशू धावतच जाते. तर अर्णव हा आपल्या मनाशी म्हणतो तुझा या ऑफिसमधील आज पहिला आणि शेवटचा दिवस असेल, मिस ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर. त्यानंतर मात्र आता इकडे राजशिर्केंच्या घरामध्ये आता ह्या वल्लभरी मामीचा वाढदिवस सर्वांना साजरा करायचा असतो, म्हणून तिला सरप्राईज देण्यासाठी सर्व लाईट हे घालवलेले असतात. परंतु मामीला तर असंच वाटतं की या घरामध्ये आता एकुलत्या या घरातील अगदी मोठ्या सुनेचा वाढदिवस आहे आणि या घरामध्ये मात्र कुणाला त्याचं काही नाही. घरात तर आज मात्र चक्क अंधार आणि कसा असेल या घरामध्ये प्रकाश, कारण मी तर यांची नावडती आहे ना. आणि तेवढ्यात मात्र लाईट सुरू होते, कारण मामीचं जे काही बर्थडे सेलिब्रेशन आहे तर ते सर्व काही अगदी व्यवस्थित झालेलं असतं. आणि जेव्हा लाईट येते तर आता मामी ते बघून अगदी आश्चर्यचकितच होते. मस्त असा फुलामध्ये अगदी टेबलवर केक हा सजलेला असतो. तो केक बघून मामी तर इतकी खुश होते आणि ओ माय गॉड इतका सुंदर केक. तेव्हा आता सर्वजण अगदी लपून बसलेले असतात आणि एकदम एका आवाजात सरप्राईज असं म्हणत
धावतच येतात. आजी, अंजली, अविनाश मामा, रघु काका वगैरे सर्व काही नोकर आणि सर्वजण हॅपी बर्थडे टू यू म्हणून आता वल्लभरी मामीला विश करतात. तेव्हा मात्र सर्वजण आता हॅपी बर्थडे म्हणून मामीला विश करतात. मामी सर्वांना अगदी थँक्यू म्हणते आणि इतकी खुश होते कारण तिला तर कायम तेच हवं असतं. तेव्हा अंजली म्हणते की मामी हे बघ, अगं तुला हे सरप्राईज आवडलं का? कसं वाटलं? मस्त वाटलंस का? आणि असं वाटलं होतं की अगं तुला वाढदिवसाच्या दिवशी हे सरप्राईज द्यावं म्हणून. तेव्हा आता मामी खुशून म्हणते की हो अगं एकदम मस्त, खूप आवडलं मला. तेव्हा अविनाश मामा म्हणतात की अगं सकाळपासून मी तुझी भुणभुण ऐकत होतो अगं मुद्दामून, पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे तुला हा संध्याकाळी केक देऊन सरप्राईज द्यायचं होतं. तर वल्लभरी मामी म्हणते की काय हो, अहो जरा सुद्धा तुम्ही मला डाऊट येऊन दिला नाही की तुमच्या लक्षात आहे माझा वाढदिवस म्हणून. तेव्हा मामा लगेच आपली कॉलर पकडतात आणि मग असे अगदी खुशून म्हणतात. त्यानंतर आता आजी आहे तर आजी म्हणते की हे बघ, अगं ते लक्षातून जाईल का? आपल्या घरातील इतकं वादळी व्यक्तिमत्व ज्या दिवशी जन्माला आलं तो दिवस विसरणं शक्यच नाही. तेव्हा लगेच वल्लभरी मामी लगेच म्हणते की हो आता कसे मला वाटलं की काहीतरी साजरं होते म्हणून. पण आई, अहो लक्षात ठेवण्याच्या बाबतीत सुद्धा मी काही कमी नाही बरं का. मी फक्त लक्षात नाही ठेवत परंतु लक्षात ठेवायला सुद्धा भाग पाडते बरं का. तेव्हा मात्र आजी म्हणते की हो का, आणि मी काही कमी नाही. आणि तेवढ्यात मात्र आकाश घरी येतो. आकाश मात्र आता पूर्णपणे अगदी नमूच्या प्रेमात वेडा झालेला असतो. सारखी त्याला आता नमूची आठवण येत असते. म्हणून आता अंजली जेव्हा आकाश म्हणते तरी सुद्धा आकाशचं काही ह्या आपल्या अंजलीच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. अंजली म्हणते की अरे आकाश ये ना, वेळेतच आला तू. आणि तेव्हा आकाश त्यांच्याजवळ येतो. तर वल्लभरी मामी म्हणते की अरे आकाश, अरे माझा अर्णव कुठे? फोनवर बोलत तो मागे राहिला की काय? तेव्हा आकाश त्या केकडे पाहत असतो आणि त्याला इतका आनंद वाटलेला असतो. तर वल्लभरी मामी म्हणते की अरे आकाश बघ ना, यांनी माझ्यासाठी किती छान असा केक ऑर्डर सुद्धा केला. परंतु आकाशला मात्र ते केकडे पाहता पाहता नमूचा तो हसरा आणि अगदी निरागस असा चेहरा त्या केकमध्ये दिसत असतो. म्हणजे त्याच्या डोळ्यासमोर येत असतो. तेव्हा आता आजी आणि अंजली यांचं लक्ष जातं की आकाश कुठे हरवला. वल्लभरी मामी लगेच चुटकी वाजवते आणि आकाश अरे कुठे हरवलं असं विचारते. अरे कुठे तुझी तंत्री? अरे मी तुला काय विचारते की अर्णव कुठे आहे? तेव्हा आकाश लगेच आता वल्लभरी मामीला मिठी मारतो आणि खरंच तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि मिठी मारून लगेच आता वल्लभरी मामी थँक्यू बोलते. तर आता आकाश म्हणतो की दादा अजूनपर्यंत ऑफिसमध्ये राहिलेला आहे, त्याला थोडासा येण्यासाठी उशीर होईल. तेव्हा अंजली म्हणते की हे बघ, तरी सुद्धा मी त्याला मगाशी आठवण करून देण्यासाठी फोन केला होता. तेव्हा आता सुभद्रा आजी म्हणते की अगं हे बघ, अर्णव एकदा कामात गुंतला म्हणजे गुंतो. तेव्हा मात्र आता हे अविनाश मामा म्हणतात की माझ्या समोर इतका सुंदर केक असताना मी आता मात्र स्वतःला नाही थांबू शकत. आणि वल्लभरी अगं केक काप ना. परंतु वल्लभरी मामी म्हणते की नाही, थांबवावे लागेल. अविनाश मामा म्हणतात की का? अगं वल्लभरी काप ना केक. तेव्हा वल्लभरी मामी म्हणते की हे बघा, अर्णव आल्याशिवाय मी काही केक नाही कापणार. तेव्हा अविनाश मामा म्हणतात की अगं त्याला येण्यासाठी खूप उशीर होईल आणि आपल्याला माहिती नाही की तो केव्हा येणार, म्हणून तोपर्यंत आपण असं तात्काळ उभं राहायचं का? वल्लभरी मामी म्हणते की हे बघा, बर्थडे म्हणजे बर्थडे कोणाचा आहे? माझा आहे ना, मग मी सांगेल तेच ऐकायचे. जोपर्यंत अर्णव नाही येत तोपर्यंत मी केक नाही कट करणार. मग त्याला येण्यासाठी कितीही उशीर झाला तरी सुद्धा चालेल. तेव्हा मात्र आता अंजली आणि आजी एकमेकींना खुणावतात. तर लगेच आजी आता मुद्दाम म्हणते की अगं अंजली, आपण हिच्यासाठी जी काही गिफ्ट आणलेली आहे तर ती केक कट केल्यानंतर हिला द्यायची का? तर लगेच अंजली हो म्हणणार. तोच लगेच वल्लभरी मामी म्हणते नाही हो आई, आज मात्र मला कुणाकडूनच गिफ्ट नकोय. तेव्हा आता आजी तर तोंडाला हात लावते आणि म्हणते की अगं बाई, अगं हे तू बोलतेस? तेव्हा आता लगेच वल्लभरी मामी म्हणते की हो, गिफ्ट फक्त मी आज अर्णवकडूनच घेणार आहे, बाकी कुणाकडून नाही. तेव्हा मात्र आता जे अविनाश मामा आहे ते म्हणतात की काही महागड्या वगैरे मागू नकोस वर का. तेव्हा अंजली म्हणते की अरे मामा जाऊन दे, मागून दे ना, तिचा वाढदिवस आहे ना आज. तेव्हा मात्र आता वल्लभरी मामी म्हणते की महागडे नसेल तरी मोलाचं मात्र नक्कीच असेल. तेव्हा आता सर्वजण वल्लभरी मामीकडे पाहायला सुरुवात करतात. त्यानंतर आता इकडे अर्णव इतका खुश होत असतो. तो आता मनाशी म्हणत असतो की हिला 8 काय 80 मिनिट जरी दिली असती तरी सुद्धा हिला इंग्लिशमध्ये टाईप हे लेटर नाही करता येणार. आणि तेवढ्यात इशू ही लेटर टाईप करून आत घेऊन येते आणि सर तुम्ही सांगितलेल्या वेळेमध्ये हे लेटर अगदी परफेक्ट असं टाईप केलेलं आहे. तेव्हा अर्णव फक्त बघतच असतो आणि तो जेव्हा तिच्या
हातातून लेटर घेतो तर इशू इतकी खुश होऊन लेटर तर देतेच आणि पाहत असते, तर अर्णव तर चकित होतो आणि इशूकडे एकसारखा पाहत असतो, कारण हिला इंग्लिश येत नाही हे तर याला समजलेलं असतं, म्हणून तो तिला विचारतो की तुला इंग्लिश येते का. तेव्हा आता इशू म्हणते की नाही येत. तर मग अर्णव विचारतो की हे टाईप कोणी केलं, तर इशू म्हणते की मीच केले. तेव्हा आता लगेच इशू म्हणते की जेव्हा तुम्ही मला हे डिक्लेअर करत होते तेव्हा मात्र मी माझ्या मोबाईलमध्ये ते सर्व टाईप करून घेतले. थोडं करावं लागलं पण व्यवस्थित टाईप झालं आणि काम मात्र माझे झाले. इंग्लिश जरी मला येत नसलं तरी जुगाड मात्र मला करता येतो. आणि अर्णव हा तिच्याकडे पाहतच असतो. तर इशू म्हणते की चला आता काम तर झाले, मग आता मी निघू का. तेव्हा अर्णव रागाने म्हणते की मी आता येथून उठलो का अजूनपर्यंत, आणि बॉस ऑफिसमध्ये असेपर्यंत पेला सुद्धा ऑफिसमधून निघता येत नाही. मिस ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर हे क्लिअर असेल. तेव्हा मात्र आता इशू म्हणते की सर अगोदरच खूप असा उशीर झालेला आहे, घरी सर्वजण वाट पाहत असतात, घरची वाट बघून बघून अहो परेशान झाले असतील आणि त्यांचे फोन सुद्धा खूप येऊन गेलेत. कमीत कमी किती वेळ लागेल हे तरी मला सांगून टाका, मग मी घरी फोन करून तरी हे सर्व सांगू शकते. तेव्हा मात्र आता अर्णव तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतो आणि रागाने म्हणतो की हे बघ ऑफिसमध्ये असताना फोन वापरायचा नाही. तेव्हा इशू म्हणते की अहो सर असं काय करतात. तर आता लगेच म्हणजे अर्णव रागाने म्हणतो की जर तुला हे सर्व जमणार नसेल तर तू येथून कामावरून जाऊ शकते, गेट लॉस्ट. तेव्हा मात्र आता इशू मनात ओळखते की हा मुद्दा मला त्रास देण्यासाठी हे सर्व करतो, परंतु ठीक आहे हम सुद्धा इंदौर से है, खजराना गणेशाची कसम अब तो आर या पार. तेव्हा अर्णव तिला विचारतो की करते का तू काम, सोडते का. तेव्हा मात्र इशू म्हणते की नाही, कितीही वेळ जरी असला तरी हे काम करायला मी तयार आहे, कितीही वेळ लागला तरी सुद्धा. तेव्हा तो आता लावण्याच्या कॅबिनमधून तिला काही फाईल आणण्यासाठी सांगतो, तर इशू धावतच जाते आणि अर्णव आता मनात म्हणतो की बघतोयस तू आता किती दिवस या ऑफिसमध्ये टिकते ते. त्यानंतर मात्र आता इकडे सर्वजण घरी वाट पाहत असतात. तर राकेश हा इकडे अगदी दरवाजाकडेच अगदी तोंड ओळून बसलेला असतो आणि म्हणतो की अजूनपर्यंत माझी इंदोरची जिलेबी का आली नसेल, कुणाच्या तावडीत तर ती सापडली नसेल ना. आणि तेवढ्यात आता जयवंत रागाने नमूला विचारते की आता आपण काय करायचे. तेव्हा राकेश लगेच आत्याजवळ येतो आणि आत्या मी तिला फोन ट्राय करतो. तेव्हा जयवंत म्हणते की हो लावा आणि तिला सांगा की येथे आपलं शहर नाही म्हणून, येथे मुंबई आहे मुंबई. तेव्हा मात्र आता नमू आत्या म्हणते की आत्या इशू एवढी बावळट नाही, ती येईल. तेव्हा आता जयवंत नमूला म्हणते की तू जरा गप आणि राकेशला म्हणते की तुम्ही लावा बरं फोन. ह्या नमूने किती फोन लावले परंतु ती गडबड गुंडी उचलतच नाही. तेव्हा आता राकेश म्हणतो की त्या कामात असतील, मी फोन करतो. म्हणून राकेश थोडासा बाजूला होतो आणि ईश्वरीच्या मोबाईलवर कॉल करतो, परंतु ईश्वरीचा मोबाईल आता अर्णव जवळ त्याच्या टेबलवर असतो आणि राकेशजी या नावाने तो सेव्ह असतो. तेव्हा आता अर्णव पाहतो की राकेशजी नावावरून कुणाचा तरी कॉल येतोय म्हणून आणि लगेच अर्णव फोन कट करतो. तेव्हा लगेच आता फोन कट केल्यानंतर राकेश सुद्धा अगदी टेन्शन मध्ये येतो. तर जयवंत धावतच राकेशला विचारते की काय हो लावला का, तिचा फोन लागला का. तेव्हा आता राकेश म्हणतो की फोन मी लावला होता आणि लागला सुद्धा होता, परंतु त्या उचलत नाही. तेव्हा आता जयवंतला खूप असं टेन्शन येते आणि जयवंत नमूला म्हणते की नमू बघ ना ग, या माणसामुळे तिला नोकरी मिळाली आणि त्या माणसाचा सुद्धा ती फोन उचलत नाही म्हणून. तेवढ्यात राकेश विचारतो की त्यांच्या ऑफिसचा पत्ता तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा जयवंत म्हणते की आहो तुम्हाला तर माहिती असेल, आहो तुमच्यामुळेच तर ही नोकरी तिला लागलेली आहे. तेव्हा राकेश म्हणतो की आहो बरोबर आहे, मी फक्त माझ्या मित्राला सांगून त्यांच्या या नोकरीचं काम केलं होतं, ऑफिसचा पत्ता नाही माहिती त्यांचा. त्यांना लगेच नमू म्हणते की हो मला माहिती आहे. तेव्हा मात्र आता नमूने जो पत्ता सांगितलेला असतो तो पत्ता ऐकून मात्र आता या राकेशला धक्का बसतो. राकेश म्हणतो की मी त्याला तर वेगळ्या पत्त्यावर नोकरीला पाठवले होते, मग ही इकडे डायरेक्ट अर्णवच्या ऑफिसपर्यंत कशी पोहोचली. तेव्हा जयवंत लगेच राकेशला म्हणते की तुम्ही एकदा पुन्हा जाऊन पाहता का. तेव्हा आता राकेश म्हणतो की थांबा मी एकदा तिच्या मोबाईलवर पुन्हा ट्राय करतो. आता राकेशला इतकं टेन्शन येतं आणि तो लगेच पुन्हा ईश्वरीच्या मोबाईलवर कॉल करतो, परंतु मोबाईल मात्र पुन्हा अर्णवच्या टेबलवरच असतो आणि पुन्हा राकेशचा फोन येतो हे अर्णव पाहतो. तेव्हा मात्र आता अर्णव फोन उचलतो आणि त्यावर राकेशजी हे नाव वाचतो. तेव्हा मात्र आता इकडे राकेश विचार करत असतो की आज मात्र अंजलीने सांगितलेले आहे की वल्लभरी मामीचा वाढदिवस आहे, त्यामुळे सर्वजण मात्र वाढदिवसासाठी घरी असतील.
असतील मग तेथे जाणं तर मला खूप असं रिस्की आहे आणि अर्णव सुद्धा लवकरच घरी येणार होता असे अंजली सुद्धा मला मगाशी म्हणाली होती. म्हणजे मैदान तर क्लिअर आहे म्हणून तो आता तिकडे जाण्याचं ठरवतो. तेव्हा अर्णव त्या फोनकडे बघत म्हणतो की कदाचित घरून फोन असेल, मी उचलून यांना कळवतो की येण्यासाठी उशीर होईल म्हणून अर्णव तो फोन उचलतो. तेव्हा मात्र आता अर्णव सुद्धा बोलत नाही आणि राकेश सुद्धा बोलत नाही. दोघेही एकमेकांबरोबर फक्त कानाला फोन लावून ठेवतात आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अर्णव हा ज्या काही फाईल्स असतात तर त्या इशूला घरी घेऊन जायला सांगतो आणि या फाईल्समध्ये जे काही प्रत्येक बँकमधील जे एम्प्लॉयचे रेकॉर्ड्स आहे त्यामध्ये सिस्टीमसह ते सर्व काही अपडेट तुला करायचं आहे आणि उद्या ऑफिसमध्ये येताना सगळं काही अगदी कंप्लीट करून परत येथे घेऊन यायचं आणि ते पण 11 वाजता. तेव्हा आता इशूला खूप टेन्शन येते. इशू म्हणते की 11 वाजेपर्यंत आणि रात्रभर मला त्यासाठी जागून हे काम करावं लागेल. तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो की जमणार नसेल तर मग तू हे काम सोडू शकते. आणि तेव्हा मात्र आता इकडे राकेश हा रिक्षातून तेथे अर्णवच्या ऑफिस तेथे येऊन पोहोचतो आणि मला एक अजून कळत नाही की येथे ही ईश्वरी अर्णवच्या ऑफिसमध्ये येऊन कशी पोहोचली असेल. तेव्हा मात्र आता इशू ही जोरात ओ सर असा आवाज देत असते, परंतु अर्णव मात्र गाडीतून घरी जात असतो. तेव्हा आता लगेच राकेशचं लक्ष अर्णवच्या गाडीकडे जातं आणि ईश्वरी येथे काय करत असेल. तेव्हा मात्र आता इशू धावतच येते आणि अर्णवची गाडीला लगेच आडवी होते. तेव्हा अर्णव गाडी थांबवतो आणि रागाने तो इशूकडे पाहत असतो. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.